तेल रिफायनरी राजापूर तालुक्यात कार्यान्वित होण्याच्या दिशेने आता हालचाली सुरू झाल्या आहेत। केंद्रीय मंत्री आणि मूळचे कोकणातले नेते नारायण राणे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची संयुक्त बैठक राजापुरात होणार आहे। जानेवारी महिन्यात ही बैठक आहे। प्रकल्प समर्थक समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांना राणेंनी दिल्लीमध्ये तशी ग्वाही दिली। आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊया। अमोल मोरे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अमोल, बारसूबद्दल एक मोठी अपडेट म्हणावी लागेल, ही कशी पावलं टाकली जातील आता याबद्दल? अश्विन, नक्कीच ही महत्त्वाची गोष्ट म्हणावी लागेल, कारण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याच्यामध्ये लक्ष घालणं, त्यांना त्यामध्ये लक्ष घालणं असं यासाठी भेट घेणं ही महत्त्वाची डेव्हलपमेंट म्हणावी लागेल। मुख्य गोष्ट हीच आहे की जर आपण बघितलं तर माती परीक्षणाचा अहवाल जो आहे तो अद्याप आलेला नाहीये। तो अहवाल जो आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे या संपूर्ण घडामोडीमध्ये। पण असं असताना एकंदरीत केंद्रातला उद्योग खातं किंवा उद्योग मंत्रालय आणि राज्यातलं मंत्रालय यांची एकंदरीत चर्चा होईल पुढच्या जानेवारी महिन्यामध्ये, आणि एकंदरीत याबाबत नेमका निर्णय घेतला जाऊ शकतो। अर्थात इंटरेस्टिंग गोष्ट हीच आहे की नारायण राणे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती जी आहे ती राज्य सरकारकडून घेतल्याची माहिती मिळते की नेमकं ह्या प्रकरणाची या संपूर्ण प्रकल्पाची डेव्हलपमेंट जी आहे ती नेमकी किती झालेली आहे, कुठपर्यंत आलेलं आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी यामध्ये घडत आहेत। आणि त्यांनी जातीनं या शिष्टमंडळाला किंवा जी समन्वय समिती आहे, रिफायनरी समन्वय समिती, त्यांना शब्द दिला आहे की आपण यामध्ये निश्चितच पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू आणि हा जो प्रकल्प आहे तो कोकणामध्येच कसा होईल, त्यातून एकंदरीत आर्थिक भरभराट जी कोकणाची ती कशी होईल यासाठी प्रयत्न केला जाईल असं त्यांचं म्हणणं आहे। अश्विन, अमोल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।